परंतु या ठिकाणी तुम्ही सर्व टी शर्ट वेगवेगळे आणलेले आहेत आणि बघा चारवळी संघाने लोअर कंपल्सरी आणि शूज कंपल्सरी आपण या ठिकाणी सर्व सांगितलेलं होतं आणि त्या नियमावर तुम्हाला अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी लागेल आणि सेकंड अंपायर आकाश भाऊ वानकडे यांचा वेट करतात ते शादात भैया आणि या ठिकाणी आणि आकाश भाऊ यांना माझी विनंती असेल दोन्ही अंपायरांना मॅच समाप्त झाल्यानंतर दोन्ही बॉल या ठिकाणी जमा करत जावा आणि या ठिकाणी ताज गोल्डनचे बॅटिंगला येत आहेत परवेज आणि जावा मॅन फ्रॉम हातरून जावेद भाऊ या ठिकाणी हातरून संघाचे आयकॉन खेळाडू चारवळी संघाचा 12वा खेळाडू एक्स्ट्रा आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा शॉट आपल्याला बघायला मिळतो परवेजच्या बॅट मधून जबरदस्त फटका पुन्हा एकदा बॉल जातोय तो बाउंड्री लाईन कडे आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार चौकार दोन बॉल मध्ये 10 रन परवेजच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळतायत ते जबरदस्त या ठिकाणी फटका आणि बॉल जातो तो कॅच आउट या ठिकाणी परवेजला जावं लागेल परत आणि खूप जबरदस्त या ठिकाणी उत्कृष्ट आपल्याला या ठिकाणी कॅच बघायला मिळतोय ते चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक चालू कर चांगल्या प्रकारे दोन्ही बॉलवर हिट केला होता पहिल्या बॉलला 6 आणि दुसऱ्या बॉलला चौकार परंतु बॉलर बोलला तिसऱ्या बॉलला विकेट चौकार आणि षटकार यांचाच मॅच परवेश परत येतोय ते आणि यानंतर जात आहेत उमर बॅटिंगला येतोय बघूया आपल्या टीम साठी काय करतायत या ठिकाणी उमर बॅटिंगला येतोय बघूया आपल्या संघाचा भार कसा सांभाळतोय ते जावेद आणि उमर या ठिकाणी फलंदाजीचा भार सांभाळतील ते आणि सामना करतोय गजानन
जबरदस्त या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न आणि बीट करतोय बॅट्समनला गजानन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होतोय तो 1 रन साठी. बघूया आता एक ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 11 रन, 1 विकेट, 1 आणि 1. यानंतर चारमोळी संघाकडून षटक घेऊन येत आहेत ते रोशन. सामना करतोय तो उमर आणि दुसऱ्या षटकातला पहिला बॉल आणि दुसऱ्या षटकातला दुसरा बॉल खेळेल ते आयकॉन खेळाडू जावेद. ग्रामीण क्रिकेट संघातलं एक मोठं या ठिकाणी खूप मोठं नाव. मॅन फ्रॉम हातरून. हातरूनचे जवळपास सर्वच खेळाडू या ठिकाणी आयकॉन खेळाडू म्हणून खेळतात ते जावेद, शोहेब, कादर, अरबाज सर्व खेळाडू हातरूनचे आयकॉन खेळाडू म्हणून ग्रामीण क्रिकेट संघामध्ये खूप मोठं नाव, खूप मोठ्या पातळीवर टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या लेवलला त्यांनी हातरून गावाचं एक छोट्या गावाचं नाव नेऊन पोचवलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. या ठिकाणी व्हाईट प्लस 1 बाउन्स आणि 2 रन एक्स्ट्रा असे 3 नावा या ठिकाणी एक बायच्या स्वरूपात जात आहेत. 2 नावा आणि व्हाईट दिशा येईल चेंडू. टोटल 3 नावा या ठिकाणी. आयकॉन आहे का? अजय भाऊ इकडे, योगेश भाऊ कळम या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. अजय भाऊ लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. योगेश भाऊ आणि या ठिकाणी आयकॉन नंतर पुन्हा एकदा आयकॉनची जोडी या ठिकाणी मॅन फ्रॉम हातरून पठाण नावाने ओळखला जाणारा खूप मोठा फटकेबाज फलंदाज आणि जावेद. जबरदस्त या ठिकाणी कॉम्बिनेशन. बघूया आता ताज गोल्डन साठी काय आयकॉन म्हणून खेळतात ते. खूप मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा शोहेब पठाण. ग्रामीण क्रिकेटमधलं खूप मोठं नाव, टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव. हातरून, मॅन फ्रॉम हातरून दोघेही खेळतात ते ताज गोल्डन मध्ये आयकॉन म्हणून. आणि चारमोळी संघ जबरदस्त अशा प्रकारचा बॉल बीट करतोय पठाणला. पठाण खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं, परंतु 2 बॉल कंटिन्यू या ठिकाणी बीट करतोय बॉलर. खूप आक्रमक अशा प्रकारचे चारमोळी संघाचे षटक जबरदस्त असे खूप मोठ्या तापमानमध्ये खेळतोय. तापमान होऊन आणि पठाणच्या बॉलवर फुलटाच या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आणि ठामला मिळतोय 2 धावा. चांगली रनिंग घेतलेली विकेट आणि षटक समाप्त. 2 षटकानंतर ताज गोल्डन जातोय ते 18 धावापर्यंत आणि 2 विकेट.
या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येत आहेत आणि चावा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा लफ्ट करण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय तो चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा नो बॉल. शाहीने चेंडू नो बॉल 3 हिट. जावेदला मिळणार नो बॉल प्लस एक्स्ट्रा 2 रन टोटल. कोणी घालणे आणे ना या ठिकाणी झुंजलेली नाही आहे आणि ताज गोल्डन या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर शोएब पठाण आणि जावेद दोन्ही आयकॉन खेळाडू या ठिकाणी जबरदस्त मोठे मोठे फटके द्यावे लागतील. आणि या ठिकाणी जातोय विकेट आणि खूप मोठी विकेट या ठिकाणी शोएब पठाण जातोय परत आयकॉन खेळाडू, परंतु या ठिकाणी
गोल्डन साठी काय परफॉर्मन्स करतोय शोएब पठाण. या ठिकाणी खूप मोठं टेनिस क्रिकेट मधलं नाव, परंतु या ठिकाणी आज नाकामयाब. आणि आत्ता बॅटिंगला येतोय तो शरीफ. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी, दिशाहीन चेंडू, वाईड बॉल, अंपायरचा इशारा. शरीफ या ठिकाणी बॅटिंगला आलेला आहे. चांगल्या प्रकारे हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बीट करतोय बार बार. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी 4 मोडी संघाकडून आतापर्यंत. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 रन घेण्याचा प्रयत्न, परंतु जावेदने नाकारलाय. आणि चांगलं डिसिजन जावेदचं. ज्यादा से ज्यादा बॉल ये जावेद खेले, ये ऐसी ताज गोल्डन. ताज गोल्डन का मेसेज. अरे या ठिकाणी आणि जावेद परततोय तो पवेलियन मध्ये. एका ओव्हर मध्ये दोन्ही आयकॉन या ठिकाणी 4 मोडी संघाने केले गार. आणि जावेद पण जातोय परत आणि पठाण पण जातोय परत. आता सांभाळणार ताज गोल्डनला कोण, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी ताज गोल्डन साठी. दोन्ही आयकॉन या संघाची या ठिकाणी परतलेले आहेत पवेलियन मध्ये. खूप मोठी या ठिकाणी खेळी काही खेळू शकले नाही. या ठिकाणी पवेलियन मध्ये झालेली खूप मोठी हालत. आणि आता जात आहेत ते 1 नंबरचे खेळाडू. 1 नंबरचं काम करण्यासाठी त्यांना जावं लागेल. ताज गोल्डन असद बघूया आपल्या संघासाठी. आता असद काय अनुभवी खेळाडू, टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव असद. ताज गोल्डन मध्ये 6 नंबर 5 नंबरवर बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत ते असद. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी 4 मोडी संघाची बॉलिंग आपल्याला बघायला मिळतंय. दोन्ही खेळाडू आयकॉन या ठिकाणी त्यांनी पवेलियनमध्ये ठेवलेले आहेत. एक जबरदस्त लेग बायच्या रूपात या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न, परंतु नाकारलेला आहे शरीफने. या ठिकाणी स्कोर झालेला आहे 38 धावा. चौथा षटक चालू, 5वं षटक येतोय घेऊन. शंकर या ठिकाणी 5वं षटक घेऊन येतोय तो शंकर. आणि धाव संख्या जात येते 38 धावा, 5 विकेट. या ठिकाणी ताज गोल्डन खूप मोठ्या संकटात आहे. त्यांना शरीफ आणि असद यांना मिळून 12 बॉलमध्ये चांगल्या प्रकारे धावा करावा लागते. लग करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय लॉंग ऑफ मिड विकेटच्या दिशेने आणि मिळतोय तो 1 रन. असद यानंतर फलंदाजी करण्यासाठी असद स्ट्राईकला. 10 बॉल बाकी. 10 बॉलमध्ये कमीत कमी 25-30 धावा यांना चेक करावे लागतील, तर संघ थोडा मजबूतीमध्ये येईल. आणि या ठिकाणी नो बॉल 3 हिटचा निर्णय या ठिकाणी अंपायरचा. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. ते 6 विकेट या ठिकाणी ताज गोल्डन. खूप मोठ्या संकटात या ठिकाणी ताज गोल्डन. शरीफ परत तो पुन्हा एकदा आवेश बॅटिंग करण्यासाठी जातोय तो आवेश. आणि जवळपास
या ठिकाणी 8 बॉलचा खेळ या ठिकाणी ताज गोल्डन साठी बाकी. धावसंख्या झालेली आहे ती 43. 5 विकेट. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे शॉट, हेलिकॉप्टर शॉट आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार. जबरदस्त फटका या ठिकाणी खोदून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे तो हेलिकॉप्टर. हवेश भाऊ पाच बॉल झालेले आहेत त्या षटकामधले. 5 बॉल, 1 बॉल बाकी आहे आणि हवेश पुन्हा एकदा सामना करेल शेवटच्या बॉलाचा. बघूया काय करतात त्या हवेशने. खूप चांगल्या प्रकारचा हेलिकॉप्टर असा खोदून काढलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे षटकार मारलेला आहे. 1 बॉल न होता. तुमच्या ओव्हरमध्ये 5 बॉल झालेले आहेत. या ठिकाणी लक करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल बीट करतोय आणि या ठिकाणी 5 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर जाते ते 49 धावा. 6 बॉल बाकी. 6 बॉल मध्ये 20 धावा चेक करा असं ताज गोल्डन यांची अपेक्षा. बघूया असं काय करतोय. बॉल चारमोडी संघाकडून बॉल घेऊन येत आहेत ते महादेव. 333 टी शर्ट नंबर. या ठिकाणी बघूया फिनिशिंग नोट आणि खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी टोलवलेला आहे आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार. चौकार. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जबरदस्त फटकार आणि बॉल जातोय तो बाउंड्री लाईनला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक आणि असदला मिळतात ते 2 धावा आणि रनआउटचा प्रयत्न आणि बघूया अंपायरचं डिसिजन काय असेल ते. खूप जबरदस्त प्रकारचा या ठिकाणी थ्रो आणि या ठिकाणी फेअर डिसिजन. नॉट आउट. 2 धावा या ठिकाणी असदच्या बॅट मधून येतोय. 2 बॉल मध्ये 6 धावा. आणखी 4 बॉल मध्ये 15 ते 16 धावा या ठिकाणी चेक करतील ते असद. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तर सीमारेषा पार. चौकार. असत खूप चांगल्या प्रकारे फिनिशिंग टच देत आहे आपला ताज गोल्डन या संघाला. यासाठी अनुभव हा खूप आवश्यक असतो आणि असत कडे खूप अनुभवी फलंदाज. 3 बॉल मध्ये 10 धावा त्यांनी केलेल्या आहेत. आणखी 3 बॉल मध्ये जर 10 धावा केल्या तर खूप मजबूत त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी त्यांना मजबूत होईल. आणि या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न परंतु मागे जातोय तो बॉल आणि 2 धावा. या ठिकाणी 4 बॉल मध्ये 12 धावा झालेल्या आहेत. 2 बॉल मध्ये आणखी जर 8 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत गेल्या तर खूप खुश राहील ते ताज गोल्डन. क्रिकेट मध्ये शेवटची ओव्हर खूप महत्वाची ओव्हर असते आणि 4 बॉल मध्ये 12 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि बघूया या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी शॉट मारलेला आहे आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार. अंपायरचं डिसिजन षटकार. आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी 49 धावा होत्या 5 ओव्हर मध्ये आणि आता 67 धावांपर्यंत पोहोचलेले आहे ते ताज गोल्डन. जबरदस्त अशी मजबूती मध्ये या ठिकाणी असत खूप जबरदस्त फटकेबाजी करतोय आणि जबरदस्त या ठिकाणी खूप प्रकारचा चांगल्या प्रकारचा यर्कर करण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आणि असदला मिळतोय तर 2 धावा. 3रा धावाचा प्रयत्न आणि रनआउट.
त्या रूपात मिळतोय ते विकेट. आणि या ठिकाणी 2 धावा शेवटच्या बॉल मध्ये 2 धावा. आणि ताज गोल्डनचा स्कोर झालेला आहे 69 धावा. चारमोडी संघाला विजय प्राप्त करण्यासाठी 70 धावांची आवश्यकता. या ठिकाणी ताज गोल्डनचा बॉलर आयकॉन बॉलर जावा नावाने ओळखल्या जाणारा जावा आणि बॅटिंगचा भार सांभाळण्यासाठी येतात ते रवी.
खूप चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी हिट केलेला आहे. डॉट बॉल जबरदस्त पण दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. आणि या ठिकाणी बीट केलेला आहे पुन्हा एकदा. 2 बॉल मध्ये 2 वेळा बीट आणि 1 बॉल वाईट. बघूया खूप चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल आणि अपील करतायत ते, परंतु आकाश वानखडे जबरदस्त असं अंपायरिंग करत आहेत. ते कितीही प्रेशर टाकले तरीही ते जे डिसिजन आहेत ते क्लिअर. खूप प्रेशराईज मॅचेस पण खेळलेले आहेत आणि खूप प्रेशराईज अंपायरशिप पण त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. आणि या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 रन काढण्याचा प्रयत्न होता, परंतु नाकारलेला आहे. आणि योग्य डिसिजन आतापर्यंत वाईट दिशाहीन चेंडू एकच आला आणि एकच धाव आलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे विकेट किपिंग आणि खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी आणि अंपायर डिसिजन. या ठिकाणी दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. सलग या ठिकाणी या षटकामध्ये 3 बॉल वाईट झालेले आहेत आणि बॅटमधून एकही रन आलेला नाही आहे. धावाचा बॉल बॅटला लागत नाही आणि पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाते ते 4 धावा. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा बॉल आणि बीट करतोय तो बॅट्समॅनला. खूप जबरदस्त अशी गोलंदाजी. 1 ओव्हर नंतर धाव संख्या जाते ते 3 धावा. 3ही धावा, 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आणि 2 धावा वाईटच्या स्वरूपात. सॉरी 4 धावा झालेल्या आहेत आणि 3 वाईट आणि 1 लेग बायच्या स्वरूपात. बॅटने चावाला आणखी 1 रन आलेला नाही. जबरदस्त, खूप जबरदस्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी जावाकडून आपल्याला पाहायला मिळतं. आयकॉन खेळाडू. बॉलरचे नाव पठाण भाऊ, बॉलरचं नाव परवेज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. तो परवेज ताज गोल्डन कडून गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो परवेज. बघूया काय जावाने जशी गोलंदाजी केली तशीच करण्याचा प्रयत्न बघूया. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी त्यात अपील करतायत ते किपर परवेज, परंतु आकाश अंपायर. आत्ताच बोललो त्यांच्याबद्दल. खूप अनुभवी अंपायर, खूप प्रेशरायझर मॅचेस आणि अंपायरशिप त्यांनी केलेली आहे. जबरदस्त, परंतु दिशाहीन चेंडू, अंपायर डिसिजन, वाईट बॉल. बॉल पहिला रन येतोय तो बॅट मधून. एक दशमलव 3 बॉल नंतर येतोय बॅट मधून 1 रन. पुन्हा एकदा कट पॉईंटच्या दिशेने जातोय ते चावाकडे. चांगल्या प्रकारचा फिल्डर, 1 रन मिळतो. या ठिकाणी तोडवलेला आहे आणि बॉल जाते किपरच्या क्षेत्रामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारची कॅच या ठिकाणी परवेजने कॅच पकडली आणि परवेज बॉलर विकेट होतोय तो. यहाँ पे आणि या ठिकाणी मोसम दिशा रंग बदलतोय आणि बघूया निसर्ग रंग बदलतोय.
वातावरण चेंज होत आहे. बॅटिंग करण्यासाठी थोडी इझिली जाईल, परंतु चारमोडी संघ या ठिकाणी अडकलेला दिसतोय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 7 रन. या ठिकाणी खूप जबरदस्त गोलंदाजी ताज गोल्डन करून पाहायला मिळतोय. ध्यानराव मात्रून बॉलिंग करायला येतोय तो शेख पठाण. जबरदस्त गोलंदाज बघूया. आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोलवलेला आहे आणि जावा बॉलच्या खाली येतोय आणि खूप चांगल्या प्रकारचे एफर्ट या ठिकाणी. जबरदस्त या ठिकाणी आपल्या संघासाठी 4 रन या ठिकाणी, 4 धावा या ठिकाणी, 4 धावांचा एफर्ट या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग. मात्रून शोएब आणि जावा चांगलं कॉम्बिनेशन. बॅटिंग बॉलिंग मध्ये, फिल्डिंग बॉलिंग मध्ये सर्व ठिकाणी जबरदस्त आयकॉन खेळाडू जावेद पठाण, शोएब पठाण ताज गोल्डन करून खेळतात ते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार. चौकार. 4 आहे, 4. अंपायरचं डिसिजन 4 रन. चांगल्या प्रकारचा सरळ बॅटने खेळलेला शॉट चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे आणि चौकार. या ठिकाणी शेख आणि 2 धावा टिकले. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. या ठिकाणी परत पुन्हा एकदा बीट करतोय तो शेख. बघूया. आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेहान, छोटा रेहान म्हणून ओळखले जाणारा सोपी चौकाचा राजा, अंबाशी 11 के स्टार अंदान आणि पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त असं कव्हरच्या स्वरूपात 6 मारून आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलेला रेहान, छोटा रेहान. 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि त्या ठिकाणी 6 मारून विजय प्राप्त करून दिला चॅम्पियन संघाला. आणि या ठिकाणी धावसंख्या जातोय ते 15 धावा. प्रति ओव्हर 5 रन रेट. परंतु या ठिकाणी 5च्या रन रेटने आपला जे टार्गेट चेस करायचं आहे ते होणार नाही. या ठिकाणी 3 ओव्हर नंतर 15 धावा. बघूया पुन्हा एकदा जावा घेऊन येतोय आपलं दुसरे षटक आणि संघाचं 4थं षटक. खूप चांगल्या प्रकारचा आयकॉन खेळाडू चारबोडी संघासमोर. आणि या ठिकाणी थ्रो करण्याचा प्रयत्न, धाव मिळते. आणि या ठिकाणी छत्रपती 11 वाडेगावचा आयकॉन खेळाडू अजय इंगळे यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो मी की चेअर घेऊन तुम्ही बसा आणि अजय इंगळेकडे थोडं लक्ष द्या. अजय इंगळे या ठिकाणी कॅमेरामॅनच्या मागे आहेत. त्यांची सोय अजय इंगळेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की कॅमेरामॅनची सर्व सोय ते करतील. अजय इंगळे बघतोय त्याच्या वडिलांना की, परंतु ते सावलीमध्ये बसलेले आहेत म्हणून अजयच्या बाबाचेही काही ऑब्जेक्शन नाही. मला तो चालता तिथं काही हरकत नाही. पाणी आणि या ठिकाणी टोलवलेला आहे. बॉल जातोय तो सीमारेषा पार आणि षटकार. पहिला षटकार जावाला. आणि या ठिकाणी खूप जबरदस्त असा चांगल्या प्रकारचा बॉलर जावा फ्रॉम हातरून आयकॉन खेळाडू. परंतु आणि या ठिकाणी जावाने केलेला आहे पॅटर्न बोल्ट.
या ठिकाणी पाणी नाही आहे म्हणून पहिले षटकार आणि नंतर विकेटचं पतन होतंय ते जावा खूप जबरदस्त या ठिकाणी चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे जावा. नाही जाईल त्यांच्या वडिलांना भूक लागली म्हणतात ते भूक लागली टिफिन भरा सांगेल आहे म्हणते ना बाबा. मला मग हे झाल्यावर बंद करायला लागेल. अटी जीव दे ना मी 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 सांभाळतो ते चालू आपण आज खाऊ घाल सगळ्या कामान तुम्ही बी लवले पाणी स्वतःचा जीव सांभाळा आणि तुमचं सगळं कामान तुमचं त्याचा सकाळ सारा परिवार या ठिकाणी उद्या छत्रपती 11 वाडेगाव अजय इंगळे यांचे वडील उत्सुक आहेत त्यांच्या मुलाला खेळताना पाहण्यासाठी रेडी घेतलेली आहे. 32 इंची टीव्ही आजच खरेदी केलेली आहे. युट्यूब लाईव्ह टुर्नामेंट या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं आयोजन. आता पाणी छिनायला उत्तर खाली रे भरून रे हा उद्याला घरी पण नाही लागून दिलं. हा म्हणजे दिव्यांचा घरी बटन बोर्ड लिया भैया जावा भैया एक गेंद से आपको कोई फर्क गिरने वाला नहीं है और आपकी खिलाड़ी वृत्ति हमें पता है क्या है. तो बहुत ही अच्छे तन मन धन से और परफॉर्मेंस से भी जो बहुत जबरदस्त खिलाड़ी जावेद पठान पठान दोनों ही बिलोंग करते हैं हथरुन से. दोनों ही आइकॉन खिलाड़ी आज गोल्डन की तरफ से वाड़ेगांव छत्रपति प्रीमियर लीग सीजन 1 आणि बघा जावा तोच बॉल डॉट घेऊन या ठिकाणी 5वं षटक 4थं षटक समाप्त करतोय तो जावा आणि 5वं षटक घेऊन येतोय तो उमर. बघूया उमर आता काय गोलंदाजी करतोय ते. टीमचा भार पूर्ण जावा आणि शोएबने या ठिकाणी सांभाळलेला आहे. तारमोडी संघ पूर्ण ढासाळलेला या ठिकाणी ताज गोल्डन समोर फिक्का पडलेला दिसतोय. या ठिकाणी इथून जर विजय प्राप्त करायचा असला तर फटकेबाजी खूप मोठी करावी लागेल आणि अशक्य क्रिकेटमध्ये काही नाही. अजय इंगळेने आम्हाला हे शिकवलेलं आहे. सस्तीमध्ये खूप जबरदस्त फलंदाजी अजय इंगळेने केली होती. 12 बॉलमध्ये या ठिकाणी त्यांनी 75 धावा काढला होता आणि बघा खूप चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे आणि बॉल जातोय तर सीमारेषा पार. षटकार अजय इंगळे अंडर 19 मध्ये खूप चांगल्या प्रकारे जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली होती सस्तीला, परंतु आणखी ते आम्हाला ते प्राइज भेटले नाही. फटकेबाजी खूप मोठी करावी लागेल अजय इंगळेने आम्हाला हे शिकवलेलं आहे. मध्ये खूप जबरदस्त फलंदाजी अजय इंगळेने केली होती. 15 बॉलमध्ये 75 धावा काढला होता आणि बघा खूप चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे आणि बॉल जातोय तर सीमारेषा पार. उतरला खाली नाही पाहिजेत माणसं पाहिजेत साठी ते मला बैठा भी देख कैसे उनके पास घंटे
खूप चांगल्या प्रकारचे या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. या ठिकाणी अंपायर डिसिजन नो बॉल. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते ते 40 धावा. पाच ओव्हर नंतर 40 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 6 मध्ये 30 धावा या ठिकाणी, परंतु 6 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 4 मोडी संघाला, परंतु 6 बॉल मध्ये 25 धावा जरी त्यांनी काढला तरी ते विजय प्राप्त करू शकतात. कारण ताज गोल्डन मध्ये एका खेळाडूला शूज या ठिकाणी त्यांना नाही आहे म्हणून 5 रनांची एक्स्ट्रा पेनल्टी या ठिकाणी ताज गोल्डनला लागणार आहे. आणि 6 धावामध्ये 6 बॉलमध्ये 25 धावा त्यांनी काढला तर तो संघ विजयी होणार आहे. 5 आणि 5 10 रनांची पेनल्टी या ठिकाणी ताज गोल्डन यांनी घेतलेली होती, परंतु चारमोडी संघाकडे पण एका खेळाडूकडे टी शर्ट नसल्यामुळे त्यांची 5 रनांची पेनल्टी कमी झाली. आणि या ठिकाणी बॉल जातोय सीमारेषा पार आणि षटकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका कव्हरच्या दिशेला जबरदस्त खोदून काढलेला आहे. बघूया आता. दोन बॉल मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. आता या ठिकाणी 3 बॉल मध्ये 7 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आता 18 धावा या ठिकाणी 3 बॉल मध्ये 3 लगातार 3 षटकार मारावे लागतील 4 मोडी संघाला. आणि क्रिकेटमध्ये अशक्य काहीही नाही. 12 बॉल मध्ये या ठिकाणी बाळापूर पातूर मतदारसंघाचे दमदार आमदार नितीन बापू देशमुख यांचे आगमन झालेले आहे. तरी मी कॅमेरामॅन यांना विनंती करेल की प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे उद्घाटक यांच्याकडे फोकस करावे. आणि नितीन बापू देशमुख यांना विनंती करतो, वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल छत्रपती प्रीमियर लीग वाडेगाव, इंडियन ग्रुप वाडेगाव यांच्यातर्फे मनापासून आभार मानतो. श्री छत्रपति शिवाजी प्रीमियर लीग वाड़ेगांव में मैं माननीय आमदार साहब का स्वागत करता हूं। बाड़ापुर विधानसभा के माननीय आमदार नितिन बापू देशमुख, इनका आगमन स्टेडियम पे हो चुका है। श्री छत्रपति शिवाजी या ठिकाणी चारवडी संघाला विनंती असेल की